हरिओम. आज बुधवार 25 डिसेंबर 2024. ख्रिसमस, नाताळ. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. भगवंताचं स्मरण हेच प्रत्येक साधनाचं मर्म. एका गावाने दोन सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या आणि दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड होते. संबंध दिवसभर प्रवास करून त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोचल्यावर गाडीवानांनी गाड्या सोडल्या. सोनं दगड अधिकाऱ्यांच्या हवाली केलं आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडवाच खातला. तसं भगवंताच्या दृष्टीने विद्वान आणि अडाणी दोघंही सारखेच. सुंदर विचारांचा भार डोक्याला वागवला गेला म्हणजे विद्वानांना भगवंत जवळ असतो असं मुळीच नाही. विद्वान काय काय अडाणी काय, दोघांनाही बुडवण्या इतका अभिमान प्रत्येकाच्या जवळ असतो. विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो, इतकंच. विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधन रूप आहे. साध्य रूप अभिमान जास्त मारक होतो, इतकंच. विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधन रूप आहे, साध्य रूप नाही. विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात आणि साधी भोळी अडाणी माणसं लोक भगवंताचं नाम घेऊन मजेत तरून जातात. पण ते विद्वान लोक भगवंत कसा आहे, त्याचं गुण काय आहेत, त्याचा आणि आपला संबंध काय आहे, त्याचं नाम त्यांच्यापर्यंत पोचतं की नाही, नामाची सुरुवात केव्हापासून झाली, नाम कोणत्या वाणीनं घ्यावं, इत्यादी गोष्टींची चिकित्सा करीत बसतात. आणि ती इतकी करतात की शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. पण नाम घेण्याचा आनंद नाही मिळत. म्हणून शहाण्या विद्वानाने चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी. ज्याच्या अंगी मीपणा आहे त्याने चूक केली तर भगवंत त्याचं प्रायश्चित्त देतो. पण ज्याच्या अंगी मीपणा नाही, त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो. समजा आज आपल्या हातून चूक झाली, अगदी जाणतेपणाने झाली, तरी आपण जर पश्चात्ताप पाहून भगवंताला शरण गेलो तर खात्रीने तो क्षमा करतो. आपण आपल्या मनातले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावं आणि मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. प्रत्येक भक्ताने साधनाचे कष्ट स्वतः सोसले पाहिजेत. कितीही मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काहीही करू शकत नाही. फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊ देणार नाही. आपलं मन आपणच आवरलं पाहिजे आणि आपल्या वृत्तीला आपणच वळवलं पाहिजे. साधन करीत असता येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत. भगवंताकडे जायची साधनं पुष्कळ आहेत. इतर साधनांचे कष्ट करून जे साधते तेच थोडं नाम घेतल्याने साधतं, पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचं स्मरण आहे. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी. नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेलं की आपोआप नाहीशा होतात. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.